नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एका महान स्त्रीची कथा जिचा जन्म 7 फेब्रुवारीला झाला, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यशामागे शांतपणे उभं राहून मोठा त्याग केला. त्या म्हणजे माता रमाबाई आंबेडकर. रमाबाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपलं. गरिबी, संघर्ष, अडचणीमध्ये त्यांचं बालपण गेलं. बाबासाहेबासोबत रमाबाईचा विवाह 1906 साली झाला. तेव्हा बाबासाहेब शिक्षण घेत होते. घरची परिस्थिती खूपच कठीण होती. रमाबाई कधीही तक्रार केली नाही. त्या स्वतः उपाशी राहायच्या, पण बाबासाहेबांसोबत. बाबासाहेबांचं कधीही शिक्षण थांबू दिलं नाही. त्याग आणि संघर्ष. माता रमाबाई दिवसभर घरकाम करायच्या, मुलांची काळजी घ्यायची. त्यांनी आयुष्यभर बाबासाहेबांना साथ दिली. बाबासाहेब म्हणायचे, माझ्या यशामागे जर कोणाचा हात असेल तर तो माझ्या रामूचा आहे. आणि रामू, बाबासाहेब रमाबाईला प्रेमाने रामू म्हणत. त्यांचा त्यागच बाबासाहेबांना भारताचा संविधान निर्माता बनवू शकला. सर्वात मोठा हा वाटा रमाबाईचा आहे, हे आपण विसरता कामा नये. शेवटचा काल. खूप हाल अपेक्षा सहन केल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. 1935 साली माता रमाईचं निधन झालं. पण त्यांनी दिलेला त्याग आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे. मित्रांनो, प्रत्येक महान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. माता रमाबाई आंबेडकर यांची कथा आपल्याला त्याग, प्रेम आणि संयम शिकवतो.